पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात संताप, हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचं आश्वासन. तर दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जग सोबत असल्याचा मोदींचा विश्वास. भारतानं पाणीपुरवठा बंद केल्यास अण्वस्त्र हल्ला करणार. 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठीच आहेत, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांचा इशारा. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशाचा आज शेवटचा दिवस. अटारी वाघा बॉर्डरवरती नागरिकांची मोठी गर्दी. एसएनसी म्हणजे इसेन्शियल. एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रासाठी आवश्यक. एसएनसी या ठाकरेंनी दिलेल्या नावावरनं शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका. देशाच्या सुरक्षेसाठीच्या बैठकीला उबाठा नेते गेले नाहीत, हीच का त्यांची देशभक्ती? एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना थेट सवाल. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई. आतापर्यंत 8 अतिरेक्यांची घरं उद्ध्वस्त. जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सापडलेत, सर्वांना घालवण्याची व्यवस्था केली. एकही पाकिस्तानी राहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. छत्तीसगडच्या सीमेवर लष्करानं माओवाद्यांना घेरलं. लष्कराला डोंगराच्या भागात आढळली गुहा. सलग 6व्या दिवशी लष्कराकडनं शोध मोहीम सुरू. पोलिसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं आमदार संजय गायकवाडांना भोवलं. बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर मागितली माफी. नदी सुधार प्रकल्पाचं काम तुर्तास स्थगित करा. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांना आदेश. तर प्रकल्पासंदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना.